प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य होता. ग्रीक नगरराज्यांमध्ये, ज्या नगरराज्यांमध्ये लोकशाही शासन प्रणाली अस्तित्वात आहे, अशा शासन प्रणालीमध्ये किंवा लोकशाही सारख्या शासन प्रणालीमध्ये लोकशाही प्रेमी असलेला त्यांचा गुरु सॉक्रेटिस याला फाशीची शिक्षा दिली जाते. मग याचा विपरीत परिणाम हा प्लेटोवर झाला आणि प्लेटोने यापेक्षा कोणता शासन प्रकार चांगला आहे याच्या शोधासाठी भ्रमंती सुरू केली. आणि मग उत्कृष्ट शासन प्रकार कोणता याचा तो सातत्याने शोध करू लागला. गावोगाव देशोदेश फिरायला लागला. संपूर्ण देशांचा अभ्यास त्याने केला. जवळपास 150 देशांच्या अभ्यासानंतर त्याच्या असं लक्षात आलं की शासन हे लोकशाही सारखं योग्य आणि चांगलं शासन कोणतंच नाही. लोकशाही शासन प्रणाली हीच उत्कृष्ट शासन प्रणाली आहे. आणि मग तेव्हा त्याने लोकशाहीचा पुरस्कार केला. मग लोकशाहीचा पुरस्कार करत असताना लोकशाही कशी असली पाहिजे, त्या लोकशाहीचा काय हे असला पाहिजे, या संदर्भात त्याने बऱ्याच गोष्टी लिखाण सुद्धा केलं. हे आपण या अगोदरच्या क्लासला पाहिलं होतं. मग त्याने त्याचा न्यायविषयक सिद्धांत जो सांगितला, आपला जो न्यायविषयक सिद्धांत आहे त्याने आपल्या समोरचे शिष्य किंवा त्याचे शिष्यांना विचारलं न्याय म्हणजे काय. त्याच्याकडून जे उत्तर प्राप्त झालं ते त्याने ते उत्तर म्हणजे त्याच्या न्यायाच्या सिद्धांताचा एक भाग मानला जातो. प्रत्येक शिष्याने जी उत्तरं दिली त्याला त्याने एक संग्रहित स्वरूपामध्ये आपला एक सिद्धांत न्यायविषयक सिद्धांत म्हणून त्याने हे मांडले. तर या न्यायविषयक सिद्धांतामध्ये त्याने काही जो हा सिद्धांत जो मांडला, याचा सिद्धांताचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू अत्यंत महत्वाचा आहे. की प्लेटोने प्रत्येकाने आपल्या निसर्गाने जे काही करण्यासाठी निवडलेले आहे ते आपल्याला कर्तव्य ते आपल्याला पार पाडावं लागतं. त्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीचा जन्म जो आहे तो काही ना काही करण्यासाठी झालेला आहे. मग ते कुठलंही काम असो. एखाद्या व्यक्तीला कचरा साफ करण्याचं काम का असेना, ती सेवा करण्यासाठीच त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा या भूतलावर जन्म झाला म्हणजे कोणता ना कोणतं कार्य, कोणता ना कोणता उद्देश देऊनच त्याला जन्माला घातलेलं गेलेलं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा कोणतं ना कोणतं कार्य करण्यासाठी झालेला आहे. ते कर्तव्य त्यानं एकाग्रतेनं पार पाडलं पाहिजे. अन्य व्यक्तीच्या कार्यात त्यानं हस्तक्षेप करू नये. प्रत्येक जण जर प्रत्येकाचं कार्य योग्य कार्यक्षमतेने करेल तर प्रत्येकाचा जो काही हेतू आहे तो हेतू पूर्ण होईल व समाज हा विकसित होईल असं त्याला वाटते. आणि म्हणून प्लेटोने न्याय सिद्धांताची जी मुख्य संकल्पना आहे ही कार्य नैपुण्य साध्य होऊन न्यायही प्रस्थापित होईल असे काम करण्यासाठी आपलं सर्वतोपरी लायक व पात्र असणे यापेक्षा दुसरी गोष्ट असूच शकत नाही. हीच प्लेटोने न्याय सिद्धांताची मुख्य संकल्पना म्हटली. म्हणजे आपल्याला जे काम करण्यासाठी ईश्वरानं जन्माला घातलेलं आहे किंवा जन्माला आलो, ईश्वरानं हा शब्द सोडून द्या त्यामधला. आपण आपला जन्म एक विशिष्ट कार्य करण्यासाठी झालेला आहे आणि ते कार्य जर आपण अगदी नैपुण्यतेने केलं, दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप न करता आपल्याला जे कार्य मिळालेलं आहे, कार्य दिलेलं आहे, ते कार्य जर योग्य तऱ्हेने केलं तर हा समाज विकसित होईल आणि एक न्यायप्रविष्ट राज्य निर्माण होईल. अशी ही न्यायाची संकल्पना याच्या सभोवती फिरत आहे प्लेटोची. आणि प्लेटोच्या मते बुद्धी, शौर्य वा साहस आणि वासना किंवा इंद्रिय तृष्णा ही 3 उचित प्रमाणात मानवतेचे एक 3 गुण आहेत. हे जे गुण आहेत 3 गुण त्याने सांगितले आहे. कोणतं? बुद्धी, शौर्य किंवा साहस आणि वासना किंवा इंद्रिय तृष्णा. आता या 3 गटावर त्याने 3 प्रकारचे आपलं जे कार्य आहे हे कार्य विभाजित केलेलं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला ते 3 प्रकारचे जे कार्य आहेत ते कार्य सांगतो. या संदर्भात 3 प्रकारची जी कार्य आहेत ती कार्य
आपल्याला प्लेटोने सांगितलेली आहे. पहिलं म्हणजे त्याने काय केलं, प्लेटोने समाजाचं 3 वर्गामध्ये विभाजन केलं. म्हणजे जेवढे काही लोक असतील त्या लोकांचं वर्गीकरण त्याने केलं 3 वर्गामध्ये. आता हे वर्गीकरण करत असताना त्यानं पहिला वर्ग जो पाडलाय तो आहे, पहिला वर्ग त्याने पाडला बुद्धिवानांचा. बुद्धिवानांचा पहिला वर्ग. दुसरा वर्ग जो त्याने पाडला, दुसरा वर्ग हा शौर्यवान साहसी लोकांचा. आणि तिसरा वर्ग जो त्याने पाडला तो आहे वासना किंवा इंद्रिय तृष्णा असणाऱ्या लोकांचा. असं 3 भागांमध्ये त्याने आपलं याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या 3 प्रकारामध्ये समाजाचं वर्गीकरण करणारा जो आहे तो प्लेटो आहे. प्लेटोने या 3 वर्गामध्ये समाजाचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येते. मग या 3 वर्गामध्ये वर्गीकरण केल्यानंतर ज्या पद्धतीने, जसं प्लेटो म्हणतो की समाजाचं वर्गीकरण 3. आता जसं त्याने पहिला वर्ग सांगितला आहे बुद्धिवान. या बुद्धिवान वर्गाने कामं त्याने वाटून दिली आहेत. मग बुद्धिवान वर्गाने काय केलं पाहिजे, तर बुद्धिवान वर्गाने फक्त देशाचा राज्यकारभार केला पाहिजे. मग दुसरा वर्ग जो आहे शौर्य आणि साहस. शौर्यवान वर्गाने किंवा शौर्यवान लोकांनी काय केलं पाहिजे, तर शौर्यवान लोकांनी देशाचा सीमेवर राहून देशाचं संरक्षण केलं पाहिजे. सैनिक बनलं पाहिजे देशाचं आणि देशाचं संरक्षण केलं पाहिजे. अशा पद्धतीने प्लेटो ह्या दुसऱ्या वर्गासाठी म्हणतो. आणि तिसरा जो वर्गीकरण, तिसरा जो भाग पाडलेला आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे वासना किंवा प्रजनन करता किंवा इंद्रिय तृष्णा. जे लोक वासनाधीन आहेत, जे लोक वासनाधीन आहेत, अरे हे स्पीकर, हे माईक बंद कर रुपेश. तर तिसरा जो वर्ग आहे तो वर्ग तर ह्या 3 वर्गामध्ये जे वर्गीकरण प्लेटोने केलेलं आहे त्याने असं म्हटलं की बुद्धिवान वर्गांनी देशाचा राज्यकारभार केला पाहिजे, शौर्यवान लोकांनी देशाचं संरक्षण केलं पाहिजे सीमेवर, आणि जे इतर लोक आहेत, जो तिसरा वर्ग त्याने पाडला, त्या तिसऱ्या वर्गाच्या लोकांनी केवळ प्रजननाचं, वासनाधीन असणाऱ्या लोकांनी प्रजननाचं कार्य करावं आणि देशासाठी लोकसंख्या वाढवावी, अशा पद्धतीने त्याने तिसऱ्या वर्गासाठी कार्य सांगितलं आहे. म्हणजे तो जी न्यायाची संकल्पना आहे ती न्यायाची संकल्पना त्याची या 3 घटकाभोवती फिरते. तो पहिल्यांदा असं म्हणतो की मानवाला जे अधिकार दिलेला आहे, मानवाला जे काम दिलेलं आहे, ते काम या 3 गटांमध्ये विभाजित केलेलं आहे. मग 3 गट कोणते, तर पहिला जो गट आहे तो पहिला गट असेल, पहिला जो गट आहे तो पहिला गट म्हणजे बुद्धिवान लोकांचा. या बुद्धिवान लोकांच्या पहिल्या गटाने काय करावं, तर बुद्धिवान लोकांच्या पहिल्या गटाने त्या ठिकाणी देशाचा राज्यकारभार करावा. दुसरा जो गट आहे, दुसऱ्या गटाने शौर्यवान लोकांचा दुसरा गट आहे, त्या शौर्यवान लोकांच्या दुसऱ्या गटाने
देशाच्या सीमेवर सैनिक बनून देशाचं संरक्षण करावं. आणि तिसरा जो वासना प्रधान किंवा प्रजनन करता जो गट आहे, त्याने त्याने फक्त आणि फक्त देशासाठी लोकसंख्या वाढवायचं काम करायचं. मग ह्या तीनही लोकांनी त्यांना जी वाटून दिलेली कार्य आहे, ते कार्य करायची. एकमेकांनी एकमेकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये. जर हे तीनही लोक आपली आपली कार्य योग्य तऱ्हेने करत राहिली, एकमेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, तर त्या ठिकाणी एक उत्कृष्ट असं राज्य निर्माण होईल आणि त्या राज्यामध्ये न्याय प्रस्थापित होईल. म्हणजे जो पहिला वर्ग आहे बुद्धिमानांचा, त्याने दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. दुसऱ्या वर्गाने तिसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. तिसऱ्या वर्गाने इतर दोघांच्या कार्यात हस्तक्षेप, म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप करू नये, हाच त्यामागचा उद्देश. म्हणजे प्लेटोची जी न्यायाची संकल्पना आहे, ती ह्या गोष्टीभोवती फिरत आहे, की प्रत्येक मनुष्याचा जन्म हा एका विशिष्ट काम करण्यासाठी झालेला आहे. आणि ते विशिष्ट कार्य करताना त्याने मानवाने एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. प्रत्येकाने आपापली कार्य ही योग्य तऱ्हेने केली पाहिजे. एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. आणि जर प्रत्येकाने आपापलं कार्य योग्य तऱ्हेने कोणाच्याही कार्यामध्ये हस्तक्षेप न करता जर केलं, तर त्या ठिकाणी न्याय प्रस्थापित होईल. मग त्याच्यासाठी त्याने काय केलं? समाजात जेवढे लोक आहेत, जे त्या लोकांचं वर्गीकरण केलं. पहिलं वर्गीकरण बुद्धिवान, दुसरं शौर्यवान आणि तिसरं वासनाप्रधान किंवा प्रजननकर्ता. मग बुद्धिवानाला त्यानं कार्य दिलं देशाचा कारभार चालवायचं. शौर्यवानाला त्यानं कार्य दिलं केवळ याचं देशाचं संरक्षण करायचं. आणि जो काही प्रजनन करता किंवा वासनाप्रधान गट आहे, त्याला त्याने फक्त देशाची लोकसंख्या वाढवायचं, स्त्री आणि पुरुषांना एकत्र येण्यास त्यांना हे दिलं आणि तो आपापलं कार्य योग्य पद्धतीने करावं, न्याय प्रस्थापित होईल, असं त्या पद्धतीने त्याने सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं जर आपापलं जे कार्य दिलेलं आहे प्रत्येकाला, त्यांनी जर आपापलं कार्य योग्य पद्धतीने केलं, तर न्याय हा प्रस्थापित होतो, असं प्लेटोला वाटते. मग त्याच्यासाठी त्याने काय केलं? जो बुद्धिमान शासनकर्ता आहे, बुद्धिमान वर्ग आहे, त्याला शासन कारभार करायचा अधिकार दिला. फक्त त्याने शासन कारभारच करावा, दुसरं त्याने काम कोणतंच करू नये. म्हणजे त्या बुद्धिमान वर्गाला दुसरा आहे शौर्यवान वर्ग, साहसी वर्ग. या साहसी वर्गाने देशाचं संरक्षण करावं, दुसरं काम करू नये कोणतंच. इव्हन एवढंच नव्हे, तर बुद्धिमान वर्ग आणि शासनकर्ता वर्ग, बुद्धिमान किंवा शासनकर्ता वर्ग आणि साहसकर्ता किंवा सैनिक वर्गाला त्याने कुटुंब व्यवस्थेपासून सुद्धा दूर ठेवलं. स्त्रीच्या मोहात त्याने पडू नये, स्त्री संबंधांपासून त्याला या दोन वर्गाला दूर ठेवला. आणि स्त्रियांना फक्त जो तिसरा वर्ग आहे, वासना प्रधान किंवा प्रजननकर्ता वर्ग, या वर्गालाच त्याने स्त्री आणि पुरुषांना एकत्र येणे, जेवढे दिवस तुम्हाला सोबत राहायचं आहे तेवढ्या दिवसपर्यंत तुम्ही सोबत राहणे, नंतर विभक्त होणे, अशा पद्धतीची व्यवस्था त्याने सांगितली आहे. आणि मग जर ह्या तीनही वर्गाने जर आपापलं कार्य योग्य पद्धतीने केलं, तर न्याय प्रस्थापित होतो, असं त्यानं म्हटलेलं आहे. मग या प्लेटोच्या न्यायव्यवस्थेची काही वैशिष्ट्य पण आहेत. जसं त्याने 3 वर्गाचा समावेश केला आहे. म्हणजे आपला न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यानं 3 वर्ग पाडले आहेत आणि या 3 वर्गाच्या आधारावर त्यानं न्याय प्रस्थापित होतो, अशा पद्धतीची व्यवस्था सांगितली. दुसरं नैतिक सिद्धांत आहे. हा सिद्धांत जो आहे नैतिकतेवर आधारित आहे. प्लेटोचा जो न्याय सिद्धांत आहे नैतिकतेवर आधारित आहे. कारण प्लेटोने बुद्धिमान वर्ग आणि सैनिक वर्गाला कुटुंब व्यवस्थेपासून दूर ठेवलेला आहे. स्त्री सोबत त्याने ह्या दोन वर्गाने विवाह करू नये किंवा स्त्री यांच्याशी संबंध येऊ देऊ नये, अशा पद्धतीची व्यवस्था त्याने दिली आहे. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की नाही मला लग्न करायचं आहे, मला कुटुंब व्यवस्थेत जायचं आहे, तर ती किंवा
प्लेटो म्हणतो की तुम्ही बुद्धिमान वर्ग आणि शासन वर्गाने या कुटुंब व्यवस्था किंवा स्त्री सोबत विवाह यामध्ये पडू नये. तर ही गोष्ट मानणे किंवा न मानणे ही केवळ नैतिकतेवर आधारित आहे. नैतिकता माझं मन मानत असेल की मला नाही जायचं आहे, मी भले शासन करताय, देशाचा राज्यकर्ता आहे, पण मी राज्यकर्ता असून मी जर मला जर विवाह संस्थेपासून कुटुंब संस्थेपासून दूर ठेवला, मला मान्य आहे नाही आहे, त्यापासून दूर राहणे न राहणे हे माझ्या नैतिकतेवर आधारित आहे. आणि म्हणून कुटुंब व्यवस्थेपासून दूर राहणे हे सुद्धा एक नैतिकतेवर आधारित आहे असं म्हणून हा सिद्धांत नैतिक सिद्धांत सुद्धा होतो असं म्हटलं गेलेलं आहे. स्वधर्माचं पालन करणार आहे हे सुद्धा एक वैशिष्ट्य मानलं जाते. कारण स्वधर्म म्हणजे हे जे तीन वर्ग त्यांनी पाडलेले आहेत, हे तीन वर्ग आपापलं कार्य आपापल्या परीने करतात, एकमेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, म्हणजे स्वधर्माचं पालन करतात. आणि म्हणून हा सिद्धांत स्वधर्माचं पालन करणारा सिद्धांत आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर अतिव्यक्तिवादाविरोधी सुद्धा आहे. कारण हा अतिव्यक्तिवादाविरोधी प्रत्येकाने आपापलं कार्य योग्य पद्धतीने केलं तर एकमेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप होणार नाही, म्हणजे अतिव्यक्तींचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग होणार नाही. प्रत्येक आपापलं कार्य आपल्या परीने करेल. त्याच्यानंतर समन्वयाचा सिद्धांत आहे. हा एकमेकांबद्दलचा समन्वय आहे. प्रत्येकाला जे कार्य दिलेलं आहे तो आपलं कार्य अगदी समन्वयिक पद्धतीने करतो. आणि म्हणून हा समन्वयाचा सिद्धांत आहे. अहस्तक्षेपाचा सिद्धांत आहे. हे तीन जे वर्ग त्याने सांगितले, हे तीन वर्ग एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप करत नाहीत, म्हणजे अहस्तक्षेपाचा सुद्धा सिद्धांत आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून अहस्तक्षेपाचा सिद्धांत म्हणून सुद्धा या सिद्धांताकडे पाहिलं जाते. त्याच्यानंतर या सिद्धांतामध्ये जसं काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, परंतु काही विचारवंतांच्या मते काही दोष सुद्धा या सिद्धांतामध्ये असलेले दिसतात. म्हणून हे जे दोष आहेत, हे दोष सुद्धा अत्यंत महत्वाचे असलेले आपल्याला दिसतात. मग हे दोष कोणते? हे दोष कोणते? तर सर्वप्रथम पहिला जो दोष आहे तो आहे समाजाचं तीन वर्गामध्ये विभाजन. जे विभाजन त्यानं समाजाचं तीन वर्गामध्ये केलेलं आहे, जे विभाजन त्याने समाजाचं तीन वर्गामध्ये केलेलं आहे, ते विभाजन योग्य नाही अशा पद्धतीची टीका ही त्याच्यावर केली जाते. म्हणजे कशी टीका? की त्याने जे सांगितलेलं आहे की बुद्धिमान वर्गाने शासन कारभार करावा, शौर्यवान वर्गाने देशाचं संरक्षण करावं, आणि जो वासनाप्रधान वर्ग आहे त्याने देशासाठी केवळ देशासाठी लोकसंख्या वाढवायचं कार्य करायचं. हे जे कार्य त्याने सांगितलेले आहेत, हे कार्य करणे मग आता ज्या एका गटामध्ये जसं बुद्धिमानांचा गट आहे, त्या बुद्धिमानांच्या गटामध्ये ज्या लोकांचा त्यांनी समावेश केला आहे, त्या लोकांना जर वाटत असेल की नाही मला कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा जायचं आहे, मला विवाह करायचा आहे, तर तो करू शकत नाही. मग हे मानवासाठी योग्य नाही अशा पद्धतीची टीका प्रत्येकाला आपापल्या याच्यापुरतच मर्यादित केलेला आहे. तीन वर्गाचं विभाजन केलं आहे. या समाजाचं लोकांचं तीन वर्गामध्ये जी विभागणी केली आहे ती चुकीची आहे असं काही लोक टीका करतात. दुसरं आहे केवळ कर्तव्यावरच भर दिलेला आहे. त्या तीन वर्गासाठी त्याने जे जे कर्तव्य सांगितलेलं आहे ते कर्तव्य तेवढ्या पुरतच ते कर्तव्य करावं, दुसऱ्या कार्यामध्ये त्याने हस्तक्षेप करू नये किंवा लक्ष देऊ नये अशा पद्धतीची टीका ही त्याच्यावर केली जाते. दुसरा आहे न्यायापेक्षा नैतिकता म्हणजे संयुक्तिवाद असं म्हटलेलं आहे. न्याय महत्वाचा नाही, तर तिथे नैतिकता महत्वाची आहे. मला
बुद्धिवान असताना मला प्रजननकर्त्या वर्गात मध्ये जाता येत नाही. प्रजननाचे किंवा जे काही कुटुंब व्यवस्थेचं कार्य आहे ते करता येत नाही. मी बुद्धिवान आहे तर मला देशाचं संरक्षण करता येत नाही, सैन्य बनून मला बनता येत नाही. अशा पद्धतीची जी रचना आहे ती नैतिकतेवर आधारित आहे. आणि ही नैतिकतेवर आधारित म्हणजे न्यायापेक्षा नैतिकतेवर आधारित असलेली व्यवस्था आहे असं म्हटलं जातं. समाजात असमानता निर्माण होते. याच्या या सिद्धांतामुळे, प्लेटोच्या या न्याय सिद्धांतामुळे समाजामध्ये असमानता निर्माण होते. म्हणजे बुद्धिवान वर्गाने फक्त राज्यकारभारच करावा, शासनकर्त्या वर्गाने राज्यकारभारच करावा, शौर्यवान वर्गाने देशाचं संरक्षण करावं आणि प्रजननकर्ता वासनाप्रधान लोकांनी उत्पादनाचं कार्य करावं. ही जी वर्गवारी आहे ही असमानता पसरवणारी वर्गवारी आहे. याच्यामध्ये कुठेही समानता असलेली दिसून येत नाही. आणि म्हणून समानता प्रधान जर कोणी हे करत असेल तर समानता प्रधान वर्गावर त्यांनी या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून समानताभिमुख व्यवस्था या याच्यामध्ये दिसून येत नाही अशा पद्धतीचं काही टीका करतात. दुसरं, मनुष्याला केवळ यंत्रावत बनवलेलं आहे. यंत्रावत म्हणजे मनुष्याला केवळ यंत्रासारखी भूमिका दिलेली आहे. म्हणजे जे कार्य मनुष्याला दिलेलं आहे ते कार्य त्याने आपल्या कार्य जे दिलेलं आहे तेवढंच काम करावं. दुसरं काम त्याने करू नये. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एखाद्या यंत्राला ऑर्डर देतो, की हे कार्य झालं, जसं रोबोट पाहता तुम्ही, रोबोटला आपण ऑर्डर देतो, हे काम केलं. तो रोबोट तेवढंच काम करतो. एखाद्या मशीनमध्ये जसं कपडे धुण्याची मशीन असते, कपडे धुण्याची मशीनला आपण ते एक वेळा फंक्शन केल्यानंतर ती फक्त कपडे धुण्याचंच कार्य करते. तशा पद्धतीचं यंत्रावत हे मनुष्याला बनवून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीची टीका ही त्याच्यावर करते. त्याच्यानंतर लोकशाही विरोधी आहे अशी सुद्धा टीका ही या सिद्धांतावर होत असलेली आपल्याला दिसते. आता लोकशाही विरोधी म्हणजे काय? लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. मग प्रत्येक नागरिक, स्त्री असो अथवा पुरुष असो, सर्वांना समान रित्या वागणूक दिल्या गेली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था ही आहे. परंतु प्लेटोच्या या न्याय सिद्धांतामध्ये लोकशाहीचा पूर्णतः गडा घोटलेला आहे. त्याने जे वर्गीकरण केलंय त्या वर्गीकरणामध्ये इतर लोकांना त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हस्तक्षेप करण्याची मुभा त्याला दिली नाही. प्रत्येकानं आपापलं कार्य करावं, एकमेकांनी एकमेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीची व्यवस्था त्याने त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून लोकशाही विरोधी असलेला हा सिद्धांत आहे अशा पद्धतीची टीका काही विचारवंत करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून लोकशाही विरोधी असा हा सिद्धांतावर टीका केली जाते. अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे टीका करताना, तज्ञ तत्वज्ञ शासकावर कोणतेही नियंत्रण नको आणि समाजाचे 3 वर्गात विभाजन करण्याची व्यवस्था यावर अरिस्टॉटलने टीका केली आहे. काही वेळा उत्तम तत्वज्ञानाच्या उत्तम ज्ञानापेक्षा सामान्य माणसे अनुभवाचे ज्ञान हे उपयुक्त ठरते असंही अरिस्टॉटलला म्हणतात. म्हणजे प्लेटोनं जे म्हटलेलं आहे की बुद्धिवान वर्ग जो आहे त्या बुद्धिवान वर्गानंच देशाचा शासन कारभार करावा. तर यावर प्लेटो असं म्हणतो की ज्या पद्धतीनं एखाद्या याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये विद्वान व्यक्तीचं मत सुद्धा चालत नाही, त्या ठिकाणी एखाद्या सामान्य स्तरावर असलेल्या व्यक्तीचं मत सुद्धा महत्वाचं असते. म्हणजे एक तिसऱ्या गटामध्ये असलेला व्यक्ती सुद्धा योग्य प्रकारे कार्य करू शकतो
अशा पद्धतीनं प्लेटो म्हणतो की जरुरी नाही की तो विद्वान वर्गातलाच असला पाहिजे. एखादा सामान्य वर्गातला माणूस सुद्धा चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, जो व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी तुमची व्यवस्था हे करेल. आणि म्हणून सामान्यातला सामान्य व्यक्ती जरी असेल तरी तो चांगल्या पद्धतीची तुम्हाला व्यवस्था निर्माण करण्यास मदत करू शकतो. चांगल्या पद्धतीचं ज्ञानवर्चक किंवा देश चालवू शकतो. आणि म्हणून त्याने जे पाडलेलं वर्गीकरण आहे हे चुकीचं आहे असं अरिस्टॉटल म्हणतो. दुसरं राज्य साध्य आणि व्यक्ती साधन अशा पद्धतीनं म्हटलं गेलेलं आहे की प्लेटोने न्याय सिद्धांत मांडताना राज्य हे साध्य आहे आणि व्यक्ती हे साधन आहे असे त्याने मांडलेलं आहे. परंतु प्लेटोच्या मते व्यक्ती राज्यासाठी आहे, राज्य व्यक्तीसाठी नाही. राज्य हे साध्य आहे असे मानणारा प्लेटो हा जगातील पहिला फॅसिस्टवादी विचारवंत आहे. म्हणजे राज्य हे महत्वाचे नाही, व्यक्ती महत्वाचा आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून प्लेटोच्या न्याय सिद्धांतावर अशा पद्धतीची सुद्धा टीका होती की राज्य हे साध्य आहे आणि साधन हा व्यक्ती आहे. राज्याला हे करायला महत्वाचं मार्गाने जायचं साधन हे व्यक्ती आहे. अशा पद्धतीच्या टीका ह्या प्लेटोच्या न्याय सिद्धांतावर होत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा प्लेटोचा न्याय सिद्धांत, तरीही प्लेटोचा न्याय सिद्धांत अत्यंत महत्वाचा आणि आधुनिक काळात महत्वपूर्ण ठरणारा सिद्धांत आहे असं म्हणावं लागेल. कारण प्लेटोचा न्याय सिद्धांतामुळेच या आजही प्लेटोच्या न्याय सिद्धांताचे औचित्य आपल्याला आहे असं म्हणावं लागेल. कारण प्लेटो हा जो एक अत्यंत महत्वाचा व्यक्तिमत्व आहे, ज्यामुळे प्लेटोला आपल्या या न्याय सिद्धांतामध्ये महत्वाचे योगदान त्याने या समाजामध्ये दिलेलं आहे.